आहे का म्हटलं कोणी घरात? नेहमीच आहे बापा यांचं. आपण आलो की आपण इकडे बॅगा घेऊन यायचं आणि आतमध्ये घुसून बसतात. नेहमीच आहे. तरी फोन करून येतो बरं आपण. फोन करतो आपण की येऊन राहिलो. अगं स्टेशनवर तर येणं दूरच राहिलं न्यायला, पण घरात सुद्धा थांबत नाहीत. एवढे बदमाश आहेत. फेक त्यागा तिकडे त्यांचं. तुला खूप हाऊस होती ना इथे यायची, आता कशाला बोलून राहिली? मी नाहीच म्हटलं होतं तुला. मी म्हटलं होतं तुला की जाऊ दे, काही गरज नाही पाहिजे. त्यांना काही कौतुक नाही की आपलं. पण तूच नाही ग दीदी. चल ना बाई, लोक काय म्हणतील, असं तसं. चार लोक काय म्हणतील, चार लोक काय म्हणतील, काही कोणी म्हणत नाही. पण तू ऐकत नाही ना माझं. सरळ केलं असतं मी यांना सुद्धा सारखं. काय बरं आता आता एवढी बडबड करून राहिलो, एकतरी जण बाहेर येऊन राहिलं काय? यांची कानं का बहिरे झाले काय? यांना काय आवाज नाही येतो का काय माहित बापा. मुद्दामून करतात. जाऊ दे. अरे आला काय? हो आली का तूच येतो. आला वाटतं तुला आवाज, है ना? काय उठणं जीवर आलं होतं आवाज आला तरी बी मागच्या सारखं. माग कशी म्हणत होती तू? मला आवाज आलता व मंदातिया, पण नाही उठणं जीवर आलतं बिचारे. मंदा काय लावलो मंदा आल्या आल्या हळूचा विचार येतो. तूच सांग मला आता, तू काय कोणी कुठची पाहुणी नाहीस का की तू आली की आम्ही बाहेर या? आली का बाई ये बस असं म्हणा. आलं की धस धस घरात या. मायबापाचं घर आहे. असं काय एवढी काय 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 कुठची तू पाहुणी नाही का काय डवाळी? मला हेच नाही समजत बाई तुझ्या पद्धा. काय खरं. चला घरात. हो चला चला. या 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 ननदबाई या. स्वागत आहे तुमचं आमच्या घरात. या. तुमचं घर? तुमचं घर आणि आमचं नाही आहे का? आमचं पण तेवढंच आहे म्हटलं जेवढं तुमचं आहे. बाई या भयाड कसं बोला समजतच नाही. गडीक म्हणते आमचं स्वागत करा, तुमच्या घरी आम्ही आलो तुम्हाला हे होते, आणि कधी म्हणते की तुमचं घर. काय बाई आहे खरं. हो ताई तुमचंच घर आहे. मग तुमचं घर आहे तर तुम्ही कशाला रुसता? चला आतमध्ये चला, हातपाय धुवा आणि मस्त तुमच्या भाचीला बघा. तुमची भाची किती सुंदर सुंदर झाली तुमच्या सारखी. हो का? माझ्यासारखी झाली का? सारखी झाली? आता ते तुम्ही पाहिल्यावर ठरवा बाबा कोणासारखी आहे तो. हो चला चला. आज तुला झोपली का रे? आताच तर पाजलं. किती वेळा दूध पाजायला लावतं तिला? दिवसभर दूध पाजायला लावतं काय? अव माशी उडली की भूक लागते लेकराले. माशी उडली की भूक लागते लेकराले. आई मला एवढी भूक लागून राहिली तुला काय सांगू. माझी का भूक वाढली का काय माहीत. अव जेव ना मग. जेवली ना? आता तर जेवली 1 घंटा पहिले. पोट भर नाही जेवत. लसलस लसलस जेवतं. 1.5-2 पोळ्यात भूक होते का बाया तीन बाईची? चांगल्या 5-6 पोळ्या मस्त काला म्हणून खाल्ल्या पाहिजे वरणाच्या पाण्यात. त्याच्यात मस्त तूप घ्याव. तोंडी लावायला मस्त मेथीचा खुडा घ्याव. चांगलं काला मोडू मोडू बारीक मस्त चुरचुर खाव. त्या लेकराला दूध चांगलं येते आणि भूकही होते बाईची. तू निरा उचकतील खात झालं माय. मग दिवसभर ते पोरगी दूध पिते. मग दिवसभर तुला भूक लागते. असं आहे ना ते. आणि खात जाय. भूक लागली की खात जाय. भूक नको मारत जाऊ. अशक्तपणा येऊन जाईल नाही तर. आई ती खाऊ किती मोठी होऊन जाईन. परिस्थिती मोठी झाली मी. हो दे झाली तर काय करावं लागते आता? जाडी झाली काय नक्की राहिली काय? काही आपलं मग लेकराला मारतं काय उपाशी राहून? नको पाहू गाड्याचं रोडचं. आपण रोड होतं मग लेकरू मोठं झालं की त्याच्या मागे पया लागते. मग ते तुरू पयींच्या मागे तू पैशीन. मग बरोबर वजन घटते. आता खुदे वाढलं तर वाढू दे, वजन वाढलं तर काही फरक नाही पडत काही. काय चांगलं वाटतं मग तेवढं झाडाचं झाडं मला नाही आवडत. आता आवडायचं काय आहे? काही बी आपलं मला नाही आवडत. काही नको लावत जाऊ. आवडायचं काय त्याच्यात? खात जाय व माय. त्याचं कमजोरी येऊन जाईल अजून. दवाखान्यात भरती करावं लागेल. अरे ताई कधी आल्या? आत्ताच आलो. काय करून राहिले? बाळ झोपलं का? कसं घेतलं का त्याला? मांडीवर खाली ठेवलं त्याला? मांडीवरच घेऊन बसते काय? नाही ताई दूध पाण्यासाठी घेतलं होतं ना म्हणून. हो पण तरी पण खाली ठेवत जाय ना. मग घेऊन जाईल ते पोरगी. मग बरं मग ते दिवसभर घेऊन बसा. मग मोठे झाल्यावर म्हणत जाईन घे मला. मग आईचीच माटी पकडीन. मग कोणावर जाणार पण नाही काहीच नाही. बरी आयडिया आहे मग हे. काम करायला हाकाला लेकरू जवळ आलं की जाय तिकडे. काम करायचं काम नाही. मग
मला इकडे घेऊन बसा. काय तर मग हे रडते. काम करतात मग घरचे लोक. नाही हो ताई, माझ्या मनात काही नव्हतं असं. मी असंच घेतलं तिला. हो, मनात कोणाच्या काहीच नसते, ते बरोबर वेळेवर होत असते. आणि आहेत ना इथे, तुझी आई आहे ना इथं. तुम्ही सांगत नाही का हिला काही? मामी सांगत जा ना, तुमच्या पोरीला काही शिकवत जा ना. तुम्ही काय नुसतं काय इथं फक्त नुसतं बसासाठी आणलं का तुम्हाला? शिकवलं पाहिजे पोरीला. त्यांना तर काही समजलं पाहिजे पोरीला शिकवायला. दाखव दे. आज माझ्या मांडीवर दे तिला. नाही बाई, मी सांगत असतो ना तिला. हो, सांगत असतो मी. हो हो ताई, घ्या. बाई ग, डायपर ओला आहे का ग हिचं? चेंज पण नाही केला का? ताई, डायपर नाही घातलं मी तिला, लंगोट आहे. बाई ग, घे 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 मग हिला. लंगोट आहे ओलं करायला की मला. माझ्या अंगावर सुशी करायला की. कशी आहे का तू पागल? तुला एवढं पण कळत नाही का लेकराला डायपर घालायचं? अहो ताई, ते खाली कशाला टाकलं? किती जोरात टाकलं खाली. ए बाई, जोरे बिरत नाही टाकलं. आणि तुला एवढं पण कळत नाही का किती अडाणी आहे का तू? डायपर घालायचं पोरीला म्हणून. माझ्या लेकराला, माझ्या पोरीला मी डायपर घालत होती. किती वर्ष, 2-3 वर्ष पण डायपर घातले मी तिला. असं नव्हतं लंगोट बिंगोट घालत अडाणी कोणी घडची. एवढं पण कळत नाही का? माझा पोरीनं सुई केली, माझा ड्रेस खराब झाला असता, ओली झाली असती ना मी. काय झालं असतं मग ताई? ड्रेस खराब झाला असता तर आते आहे ना तुम्ही. मग ते काय लेकराचा काय वास येते का सूचा? बापा बापा बापा, किती अडाणी विचार आहे. सुचा वास येत नाही म्हणे. बापरे, भयंकर अडाणी आहे बापा. शी, बापरे, किती वास येऊन राहिला या खोलीत. खूप दिवस झाले पुसले नाही वाटते खोली. किती गंदगी आहे, किती वास येऊन राहिला. स्वच्छता ठेवत नाही का काहीच? स्वच्छ करायचं, छान रूम पुसायची, झाडायचं, थोडं परफ्यूम मारत जा, ते रूम फ्रेशनर मारायचं. किती वास येऊन राहिला. काय कसं काय गबाळ्यासारखं राहता, गबाळ्यासारखं खाता. काहीच नाही, नुसतं काहीच कॉमन सेन्स नाही, मॅनर्स नाही, काहीच नाही आहे. काहीच नाही. चल का तिथे, चल बरं. एडवासा नको दुखून राहिलं माझं. आणि मामीची चहा करा म्हटलं, आणि हात स्वच्छ बरे धुवून घ्या, नंतर चहा करा मला. समजलं ना? काऊन कोणी नाही आहे का तिकडे चहा करायला? प्रियंका आई आहे, त्यांना सांगा ना. का बरं? तुझ्या आईने केलं तर काय होऊन राहिलं चहा? आईला सांगा बरं. कोण बोलायला लागली का तू आता? तुला काय वाटतं का पोरगी झाली मग जास्त बोलशील का तू आम्हाला? पोरगी झाली म्हणजे घरची मालकी झाली का तू? बघा, तुला पोरगा नाही झाला, पोरगी झाली. एवढी दाखवडी तोरा का आम्हाला? पण माझ्या आई चहा करायला थोडी आली ताई. माझी आई माझं करायला आली. समजलं ना? तुम्ही तुमच्या आईला सांगा, एक तर प्रियंकाला सांगा. जाऊ नको आई. मॅम कठाने बसले करतो ना चहा. कशी आहे चहा तू? नाही, काही गरज नाही आहे. प्रियंका, प्रियंका, ते प्रियंका असेल तिकडे, तिला सांगा जा. मग नाही करणार चहा घे. मग का बोल करेल आहे का? इथे चांगला बोलून बी नाही राहिल्या आल्यापासून. माझ्या आईसोबत वरून काही बोलून राहिल्या. वास येते, असं येते, तसं येते. ऐकूनच राहिली. पोरीली खाली ठेवून दिलं. नेहमीच तसं आहे तुमचं. आल्या परत आपण मला जाऊ द्या बा काय नेहमी किती वेळा ऐकून घेणार आहे? जा तिकडे, पेसान प्याले जा तिकडे. कुठे मला का सांगू? कुठं इथून वास येऊन राहिला तर. खूपच बोलून राहिली का तू? नाही, समजून राहिलं मला सगळं. खूपच बोलून राहिली. आता आम्ही बोलत मग मशीन की भांडण करतात नंदा. बंद खोलीत आम्हाला बोलून घे आणि सगळ्यांसमोर चांगली बन मग. तुला काय वाटून राहिलं? तिला माहित आहे ना की आपण इथं बोललो बंद रूम मध्ये की इथं कोणी पाहत नाही. तुझी आई आहे तू आहे, तुम्ही तुमचीच आहे. यांना चांगलं बोलून घ्यायचं. मग मंदा श्वेता मग अजून मग बळबळ करतात. मग म्हणायचं पाहिलं मंदा ताई कशा आहे, श्वेता ताई कशा आहे. तुझ्या हुशार लक्ष येत म्हटलं माझ्या. पहिल्यापासून हुशार आहेस म्हटलं तू. तोंडावर बोलत नाही, मला ठेवतो खाल मुंडी पाताळ धुंडी. तुला काय वाटून राहिलं? पण मी तमाशा नाही करणार आहे यावेळेस, लक्षात ठेव. मी पण म्हटलं काट्याचा बदला काट्यालाच घेणार आहे. असा चिमटा घेऊन की रक्त निघू देणार नाही. लक्षात ठेव जो. हे पाहते, तुम्ही माझ्यासोबत कमी बोला, खरंच कमी बोला. कसं आहे तुमचं नेहमीच आहे. आता माय चला तिकडे मी करतो चहा. मुकाड्यान बसतं की नाही हो छाया तू आता? मुकाड्यान बसणं. चला तिकडे बाई चला, जाऊ द्या. ते कसं ते बाय ती नाही चिडचिड झाली. जाऊ द्या चला. हो, जगात तुमचीच पोरगी बाळांतीन झाली. लोक होतच नाहीत. लोक बाहेर म्हणजे जगातले लोक बाहेर आहे का? लेकरांना जन्म देतच नाहीत, वरूनच पडतात ते लेकर. तुमचीच पोरगीनं पहिले जन्म दिला पहिल्यांदा या पृथ्वीवर, म्हणून एवढी चिडचिड करून राहिली. ते पहिल्यापासून वळण नाही आहे. नंदासोबत कसं वागा, सासूसोबत कसं वागा. पण काय माहीत, एखाद्याचं नाव होते, नावच होते. कोण डोक्यावर घेतलं तर काय माहीत. गेला छाया चांगली आहे. सर्वात बेकार तर तू आहे. सर्वात बेकार तू आहेस. जाऊ दे नका दीदी, जाऊ दे चल.
प्रियंका पूर्ण गल्लीत वाटून दे बरं. आणि बाय त्या बॉक्समध्ये अजून 2 बॉक्स पडलेले आहेत. हां ते सर्व बॉक्स काही गोपालला वाटायला लाव आणि काही तू वाटून दे पूर्ण गल्लीत. आणि एक बॉक्स तसंच राहू द्या म्हणजे कोणी आलं गेलं तर वाटायला. कारण खूप जणांना मला जिलेबी मागितली. जिलेबी वाटणंच नाही झालं आपलं. त्याची आईची तब्येत खराब झाली मग ते काय आहे राहूनच गेलो. त्याच्यानं हे वाटून दे जिलेबी. हो बापा, बापाले लोक जिलेबी मागू राहिले विठ्ठल, लय लोक. बरं झालं आणली ती. किती आणली जिलेबी? 10 किलो आणली. म्हटलं ते कसं मागणारे लय आहेत ना. आणि ते तिकडे घेऊन चाललो ना मी ऑफिसमध्ये द्यायची आहे, इकडे तिकडे मित्राला द्यायची आहे. त्याच्यानं समजा 2-3 किलो तर मीच नेऊन राहिलो. काही गोपाल वाटते हॉटेल मी मागूनच राहिला ना. तो मागून राहिला. जो आला तो जिलेबी मागते. मग काय करतो म्हटलं वाटून द्या. ते नेहमी मग लोक म्हणतात. ते लेकरू मोठे होते तरी लोक म्हणतात काय जिलेबी दिली नाही आम्हाला, जिलेबी दिली नाही आम्हाला. असं म्हटलंच नाही पाहिजे कोणी की आम्हाला जिलेबी दिली नाही, आम्हाला भेटली नाही. सगळ्याच्या घरात डबल दिले. त्याग लागलं तो अजून आणू आपण. सगळ्याने जिलेबी दिली. हो बापा, लोक म्हणतातच. हो, अरे म्हटलं मंदाची तर आली ना. असं काय बरं चांगलं आहे आलं. तिकडे आहे वाटते ते. बापरे, जिलेबी वाटता सुरू आहे का? एवढी मोठी जिलेबी? हो मग काय तर आता मागतेस ना बाई कोणी बी म्हणून आणली. हे खरं तर आत्याने वाटायला पाहिजे. आत्यानं आता ते वाटली नाही बा मम्मीच वाटून राहिलो. हा दादा आता बरोबर बोलले बा. आत्याला वाटायला पाहिजे खरं तर भाजीची जिलेबी. एवढ्या दिवसानं भाजी झाली तर आत्याला वाटायला पाहिजे. आता कशाला वाटते अरे? तुम्ही का बरं नाही वाटत? तुमच्या घरी बाळ झालं तुम्ही वाटा ना. अबा मंदा, आमच्या घरी जरी बाळ झालं तरी तुझी भाची नाही का ते? हो आहे बरं भाची माझी. मग तुला आनंद नाही झाला काय? काय बोलतं मंदा? काही सुट नाही म्हणताले बोलेच. काय मग आता बाई, पाहिलं का भाची रे कशी आहे भाची? मायसारखी मायसारखीच आहे बरोबर. तशीच आहे स्वभावाला, तशीच आहे चबरी चबरी. तुम्हाला स्वभाव समजला का म्हणता ताई? बापा 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 बापा, तुमचं डोकं तर लयच पुढे चालते मग तर. झाडी लेकर स्वभाव ओळखता येते तुम्हाला. तुम्ही तर चांगलं एखादं हे म्हणजे एखादं क्लिनिक उघडायला पाहिजे मग, की जिथं सगळं म्हणजे झाल्या लेकराचा स्वभाव समजते, सगळं समजते. बरंच ज्ञान आहे मग तुम्हाला तर. समजते ना का चेहऱ्यावरून? मग माहिती काय? बापरे, चेहऱ्यावरून काय बोलता ताई? 5 दिवसाचं लेकरू आहे ते, त्याचा काय स्वभाव समजणार आहे? ए बाई, खाली माती नको लागू माझ्या, समजलं ना? एवढा हुशार नको मारू. बोकडांची रबी वाट जाय. हो ते तर वाटणारच आहे म्हणा. मी माझं कामच आहे वाटणं. फारच अगाऊ झाला बोलायला तुमचे दोघी पण. मोकाट किती बोलून राहिलाय बाप रे. ते छाया पण कमी बोलली का मला रूम मध्ये? प्रियंका पण. त्यांना काय वाटून राहिलं? एका पोरीला जन्माला घातलं म्हणजे काय, काय घरच्या वाराला झाला का काय? वरचं दाखवून राहिले.